नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत 7 आसरा या ज्या काही शक्ती आहेत त्याबद्दल आजचा हा व्हिडिओ आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या व्हिडिओमध्ये 7 आसरा याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्या कुठे असतात, काय करतात, त्यांचा आपल्यावर जर कधी प्रभाव झाला तर त्याचा परिणाम काय होतो किंवा त्या कशा प्रकारे आपल्यावर त्या प्रभाव टाकतात किंवा त्याची बाधा आपल्याला कधी होऊ शकते हे आज तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती पडणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 7 आसरा या जलदेवता असून आसरा किंवा अप्सरा या नावानेही लोकसंस्कृतीत त्या प्रसिद्ध आहेत। मानवी आयुष्यातील कोणत्या चांगल्या अथवा वाईट कार्यालाही प्रारंभ करताना या देवताचे स्मरण करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीमध्ये दिसून येते। लोक यांना आपल्या देवघरामध्ये टाक स्वरूपात पूजत सुद्धा असतात। सृजनाची अधिष्ठात्री देवता म्हणून यांना लोकसाहित्यात ओळखले सुद्धा जाते। स्त्रीच्या सर्जनशक्तीचे प्रतीक असलेल्या योनीची पूजा पवित्राने केली जाते। या संकल्पनेचा संबंध 7 आसरा किंवा सप्त मृतका यांच्याशी जोडलेला दिसून येतो। तरुण मुली अथवा 1-2 मुले झालेल्या स्त्रिया यांना काही कारणाने जर पाण्यात आत्महत्या केली तर त्यांचे आत्मे या स्वरूपात भूतलावर पुन्हा वावरतात असा समज आहे। तसेच एखादी स्त्री बाळंतपणाच्या काळामध्ये मृत्यू पावली तर ती पुन्हा या पिशाच्य योनीमध्ये वावरते। याचाच अर्थ असा की योनी पिशाच्य स्वरूपाची आहे असा समज प्रचलित आहे। यांचे वास्तव्य विहिरी, तळी, जलाशये ठिकाणी असल्याचे त्यांना काही ठिकाणी जलदेवता सुद्धा मानले गेलेले आहे। अमावस्या पौर्णिमेला एखादा मनुष्य पाण्यात बुडाला तर त्याला आसऱ्यांनी ओढून नेले अशी अंधश्रद्धा सुद्धा भरपूर ठिकाणी प्रचलित आहे। या अप्सरा नेहमी 7 संख्येने वावरत असतात, ह्या एकट्या दुकट्या वावरत नाही, म्हणून त्यांना 7 आसरा असे सुद्धा म्हणतात। यांची वस्ती जलाशयाच्या ठिकाणी असते, तशीच ती 3 रस्ते अथवा 3 पायपिठा येथे एकत्र मिळतात तेथे सुद्धा असते असं म्हटले गेलेले आहे। लढाईतील वीराला जे मरण प्राप्त होते त्याप्रमाणे आसरांना स्वरूप आहे। ही पिशाचे परद्वेष्टी असून त्यांना चंद्रदेवतेप्रमाणे वागावयाचे असते, त्यामुळे त्यांना देवतेच्या मैत्रिणी संबोधले गेलेले आहे असा समज आहे। दक्षिण भारतात यांना काही ठिकाणी ग्रामदेवता सुद्धा मानतात। या कुमारिका असून तळ्याचे रक्षण करतात। तळी किंवा जलाशय यांना जेथे भेगा पडण्याचा संभव असतो तेथे त्यांच्या मूर्त्या बसवतात। आधीच्या काळामध्ये यांना म्हणायचे की स्वर्गामध्ये निवास करणाऱ्या स्त्रिया या अप्सरा होत। अथर्व वेदामध्ये याविषयी अधिक माहिती सुद्धा आढळते। विश्वासकू गंधर्व यांच्यासह उर्वशी या अप्सरेचा संबंध दाखवलेला आहे। ऋग्वेदाच्या उत्तर काळात भूगोल, विशेषतः त्यावरील वृक्ष हे देखील संचार क्षेत्रामध्ये अंतर्भूत केले आहे। औदुंबर व पळस वृक्षावर यांचा निवास असतो असे म्हटले जाते। या अप्सरा एकदम एखाद्या सावजावर झडप घालतात। यांचे सावज म्हणजे कमकुवत अथवा मृदू मनाची माणसे। त्या लहान मुलांनाही पछाडतात, त्यामुळे अवसे पौर्णिमेच्या त्यांच्या फिरण्याच्या दिवशी लहान मुलांना तिन्ही सांजेच्या वेळी अथवा रात्री बाहेर पाठवू नये। यांचे स्वरूप विचित्र असते, त्या कधी कुत्री कधी मांजर यांच्या स्वरूपातही असतात। काही ठिकाणी गाय अथवा म्हैस वाली म्हणजेच पहिल्या 3 दिवसाचे दूध या देवतांना अर्पण करण्यात येते, नाहीतर दुभते जनावर आटून जाईल असा समज आहे। या आसरांनी कोणालाही त्रास देऊ नये म्हणून त्यांचे वार्षिक देणे ठराविक दिवशी त्याच जागी ठेवले जाते। ग्रामीण भागात भरघोस पीक यावे, विहिरीचे पाणी आटू नये, पिकावर रोग पडू नये म्हणून आसरांची पूजा केली जाते। अमावस्येला नारळ फोडतात। ज्योतिराव फुल्यांनी 7 आसरा म्हणजे पुरातन राज्यसंघ असल्याचे मत मांडले आहे। बळीच्या राज्यव्यवस्थेत महाराष्ट्र कर्नाटक या राज्यात 9 खंडात विभागले होते। 9 खंडाचे अधिकारी म्हणजे खंडोबा। बळीने या अधिकारी वर्गाबरोबर प्रशासकीय कार्याचीही काही लोक दिले होते। जेव्हा जिल्हा पातळीवर कलेक्टर सारखे पद होते ते म्हणजे महासुबा म्हणजेच म्हसोबा यांचे सेवक भराडी। हे सुभे काहीसे स्वायत्त होते, पण काही क्षेत्रपतींनी आपला कारभार हा सर्वस्वी बळीकडेच दिलेला होता। तो म्हणजे आपला
असे 7 क्षेत्रफळ म्हणजे 7 आश्रय राजे साती आसरा. ह्यांना भरपूर वेगवेगळ्या प्रदेशामध्ये भरपूर वेगळ्या नावाने सुद्धा प्रचलित आहेत. विहिरी, तळी, पाणवठे या ठिकाणी यांची वस्ती असल्याने त्यांना जलयोगिनी असे देखील म्हणतात. यांची मंदिरे सुद्धा भरपूर ठिकाणी आहेत. काही ठिकाणी ह्यांचे मगरीचे सुद्धा स्वरूप आपल्याला बघायला मिळते. भारतातील प्राचीन मंदिरामध्ये साती आसरा, सप्तमृतका यांची मंदिरे दिसतात. नदीच्या किंवा विहिरीच्या तलावाच्या काठी ठाण असलेली साती आसरा म्हणजे जी देवी आहे ते एकत्र पूजल्या जातात आणि 7 जणी बहिणी आणि मोठ्या बाया या इतर नावांनी या देवी सुद्धा ओळखल्या जात असतात. प्राचीन काळापासून उपास्य असलेल्या स्फुतमातृका, सप्तमातृका यांचे हे ग्रामरूप आहे. ब्राह्मी, वैष्णवी, माहेश्वरी, इंद्राणी, कौमारी, वाराही व चामुंडा अशा या 7 मातृदेवता आहेत. तसेच अनेक वेळा गणेशी, नरसिंही ह्या देवता देखील यात समाविष्ट केल्या जातात. यांच्यासोबत गणपती, कार्तिकेय किंवा म्हसोबा पूजला जातो, ज्याला ग्रामीण भागात गवळी आणि कृष्ण समजले जाते. नदी, विहिरी, तलाव अशा पाण्याच्या ठिकाणी साती आसरांचे ठाण आहे. या अत्यंत कडक स्वभावाच्या मानल्या जातात. साती आसरांचे गोड्या व खाऱ्या अशा प्रकारचे असतात. त्या अनुक्रमे शांत व उग्र समजल्या जातात. आसरा हा अप्सरा शब्दाचा अपभ्रंश आहे असा एक मतप्रवाह प्रचलित आहे. पाण्यात राहणाऱ्या या अतिसुंदर स्त्रिया व्यक्तीस भुरळ पाडून पाण्यात खेचून नेतात अशी दोन्ही संस्कृतींमध्ये समान धारणा देखील आहे. पण प्रामुख्याने पंचतत्वापैकी जलतत्वाच्या पूजेचे या प्रतीक असाव्यात. आषाढ्यात उफाळलेल्या नद्यांची ओटी भरली जाते तर काही ठिकाणी नदीकाठी साती आसऱ्याचे पूजन केले जाते. पाणवठ्यात विशिष्ट पद्धतीची परडी सोडून कुळाचार केला जातो. 7 बहिणी, 8वा कान्हा खेळतो. या गोकुळमंदी कृष्णा नांदतो. कृष्ण गोलदेवतेच्या सोबत प्रत्येक कुळात अन्य उपासना असतात. त्या शोधून संपूर्ण वर्षभरात पूर्ण करणे आवश्यक असते. कुळाची समृद्धी, भरभराट आणि वंशवृद्धी इत्यादी कार्य करणारी अत्यंत सोवळी उपासका साप्ता मृतक साती आसरा, जलदेवता 7 महालक्ष्मी, माऊली, गौरी अशा स्वतंत्र उपासका कुळात राहते. यांचा निवास समुद्र, नदी, तलाव, विहीर, पाणवठा अशा अत्यंत पवित्र ठिकाणी राहतो. कुळाचा वंश परंपरेने तिथे संबंध असतो. गणपती, देवी, शिव, विष्णू, दत्तात्रय अशा देवता त्या ठिकाणी नांदत असतात. त्याचे पूजन, भोजन सुव्यवस्थितपणे व्हावे लागते. 21 पिढ्या काहीही न करता जलदेवता कुळामध्ये नांदतात. त्यांचा स्वतंत्र विधी असतो. स्वतःचे मूळ गाव येथून ग्रामदेवता, चालू गाव तेथील ग्रामदेवता, स्वतःचे मूळ घर तेथील वास्तुपुरुष आणि चालू घर येथील शहर तेथील वास्तुपुरुष, क्षेत्रपाल अशा उपासना देखील कुलदेवतेच्या सोबत करायच्या असतात. आसरा म्हणजे जलअप्सरा. ह्या दोन्ही नेहमी पाण्याच्या आसपास, पाण्याच्या आतमध्ये राहतात. या एक प्रकारच्या गौण देवता असून कोणाला त्रास देत नाहीत. पण कोणी भक्षण, अपेय पान करत असेल तर त्याला धडा शिकवतात. पाणवठ्याकाठी बसून दारू वगैरे पिणाऱ्यांना किंवा काही वाईट उद्देशाने फिरणाऱ्यांना त्यांना त्रास देऊ शकतात. कधीकधी कोणाला अचानक दिसू शकतात पण लगेच अदृश्य होतात. आसरा हा अप्सरा शब्दाचा अपभ्रंश आहे. त्या माऊल्या देखील म्हटलं जातं. या पाणवठ्याजवळच राहतात. पाणवठ्याजवळ म्हसोबाचे ठाणे असते. काही जण गवळी बाबा असे देखील म्हणतात. खरे तर कृष्ण संबोधून असावं असं म्हटलं जातं. कृष्ण जन्माआधी कंसाने 7 अपत्ये मारली. त्या मुलीच असाव्यात, त्यांचीच 7 आसरा आहेत अशी सुद्धा मान्यता भरपूर ठिकाणी प्रचलित झालेली आहे. माहेरी असलेल्या पाणवठ्यावर या आसरा एखाद्या दगडावर किंवा खडकावर शेंदुराच्या उभ्या आकाराच्या असतात. कार्तिकी एकादशीपासून ते फाल्गुन पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्षातील कोणत्याही मंगळवारी, शुक्रवारी व सावदस, अष्टमी, नवमी या तिथीला यांचा पाहुणचार मानपान करावा. यात प्रामुख्याने पूजेचे ताट, शेंदूर, कणकेचे दिवे, कापूर, धूप, अगरबत्ती, वायनं, लिंब, कच्चे केळीचे कमळ नैवेद्य साठी
दही भात, पुरी, सर्व तळणीचे पदार्थ, आईस व बाळास नवे कपडे हे सर्व वेगवेगळे ताटात सजवून घरून वाजत गाजत पाणवठ्यावर जावे. यथासांग पूजा करून बाळाचे जावळ द्यावे आणि काही सवाष्ण स्वतःचे जटाही अप्सरांना अर्पण करतात. जावळ काढून बाळाला तिथे आंघोळ घालावी, नवे कपडे घ्यावे आणि आपण स्व इच्छेने या दिवशी अन्नदान सवाष्ण भोजन देऊ शकता. काही मातांना या आसरांचा त्रास होत नाही किंवा काही बाळालाही काही जाणवत नाही. अशा मातांनी आपले अपत्यांचे जावळ आपल्या कुळाचाराप्रमाणे कुलस्वामिनी पुढे काढावे. काही जण यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा देतात. मानपानाच्या वस्तूंमध्ये कणकेचे दिवे, कच्चे केळी, केळीचे कंबळ, लिंब, नारळ, वायनदान वगैरे सुद्धा गरे लागतात. काही ठिकाणी साती आसरा यांना गावाकडील भाषेत माऊलाया सुद्धा म्हणतात. या कशा समजतात, याचा त्रास नक्की काय असतो, का होतो? वयात आलेली मुलगी, शक्यतो पिरियड चालू असतील त्यांच्या आसपास गेलं की त्यांच्या मागे सुद्धा येऊ लागतात. याचा त्रास कुमारिका मुलींना जास्त होतो. त्रास नक्की काय तर पिरियडमध्ये ओटीपोट जास्त दुखणे, पिरियडमध्ये ब्लिडिंग जास्त होणे तर कधी ओटीपोट दुखणे जास्त करून ही लक्षणे असतात. विवाहित महिलेला प्रेग्नन्सीमध्ये अचानक ब्लड जाणे, पोट दुखणे किंवा प्रेग्नन्सी न राहणे, प्रेग्नन्सी मिसकॅरेज होणे असे देखील प्रकार होतात. यातून मार्ग काय तर कुमारिका मुलींना असेल तर गोड नैवेद्य 7 करणे, त्यावर हिरव्या बांगड्या, ब्लाऊज पीस, नारळ, थोडक्यात ओटीला असणारे सगळं काही साहित्य, त्याबरोबरच शेजारी त्यांचा दैत्य असतो तो म्हणजे म्हसोबा, त्यासाठी नारळ, रोट, अंड, टोपी, पंचा लागतो. हे सगळं करून मुलीला हळदी कुंकू वाहून घरीच या सगळ्या नैवेद्य दर्शन घेऊन आईने किंवा घरातील महिलेने घेऊन जाऊन तिथे ठेवून येणे. ज्या मुलीला आहे तिने तेथे जायचं नाही, कारण जास्त त्रास होतो. हे मला कसं माहिती तर हे बरेच लोकांसोबत घडलेलं आहे आणि म्हणून ह्या गोष्टी करायच्या असतात आणि ह्या केल्याने आपल्या बऱ्यापैकी त्रास कमी होतो अशी देखील मान्यता बऱ्याच लोकांमध्ये आहे. ही होती साती आसऱ्याबद्दलची संपूर्ण माहिती. आता तुम्हाला बऱ्याच प्रमाणामध्ये ह्याची माहिती मिळालेली असेल आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून इतरांना सुद्धा ह्या गोष्टी तुम्हाला सांगता येतील आणि ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बऱ्याच लोकांना याचा त्रास होतो तर त्या लोकांपर्यंत सुद्धा ही माहिती नक्की पोचवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.